देखिए कोई किसको डरा सकता नहीं। हमारा हिंदुत्वरी विचार की सरकार देश में भी है और राज्य में है। हम लोग होते हुए कोई भी हिंदुओं को डरा सकता है नहीं, आप उसका चिंता मत करो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आपला भाऊ शब्बीर फुलमांबरी। महाराष्ट्राचे भडकाऊ मंत्री नितेश राणे साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, लहान बाळ जे असतात त्यांना एकदा दोनदा सांगितले तर ते ऐकतात आपलं, पण आपण तर सर ऐकायला तयारच नाही। आणि तुम्ही हिंदुत्वाचा फक्त ढोंग करतात। मी हिंदूंचा रक्षक आहे, मी हिंदूंचा गब्बर आहे, तुम्हाला जर काय झालं तर मी आहे ना, तर हे फक्त तुम्ही बोलतात सर, करून दाखवत नाही। आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, दिल्लीमध्ये जे तुमची बीजेपीची सरकार आहे, केंद्रमध्ये आहे, राज्यामध्ये सगळीकडेच बीजेपीची सरकार आहे। हे सरकार जिथं RSSचं ऑफिस, हेड ऑफिस तयार झालेलं आहे, त्या ऑफिससाठी पार्किंग नाही। आणि तुमचेच बीजेपीचे लोक पार्किंगसाठी तिकडे जेवढे मंदिर होते ते मंदिर तोडले आणि गोरगरिबांचे 700 ते 800 घर तोडले। तर तुमचं हिंदुत्व कुठं आहे हे मला सांगा। तुम्ही एक शब्द तर बोललो का? तुम्ही नाही बोललो, मग ते हिंदू नाही का? किती मंदिर हे बुलडोजर लावून तोडलेत? बोला ना हो साहेब, बोला। तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहे, काहीतरी विकासाच्या बद्दल बोला। आणि एक नवीनच चालू आहे तुमचा। आता लोक सांगायला तर एक मार्केटमध्ये नवीन बोकुड आला। आता मला तर समजेना, मी न्यूज बघितलो, तुम्ही सांगितलं की जे कुंभमेळा नाशिकमध्ये चालू आहे, आता होणार आहे, त्या कुंभमेळ्यासाठी जे पर्यावरणासाठी आपण झाडे लावलेली होते, पर्यावरण स्वच्छ राहावं म्हणून, ते कित्येक हजार झाडे होती, आता तुमचे बीजेपीचे लोक ते तोडायला तयार आहेत। तर वृक्षप्रेमी जे आहे ते संरक्षण करतात, म्हणजे त्यांनी सांगितले की हे आपण झाडे लावलेले आहेत, तोडू नका। हे तोडल्यावर आपला जे एरिया आहे ते प्रदूषण होणार। आपण हे झाडे लावलेले आहे प्रदूषण मुक्तीसाठी लावले आहे। आणि एक झाड लावायला कमीत कमी 10, 12, 15, 20 वर्ष लागतात मोठं व्हायला त्याला, आणि तुम्ही त्याला तोडालोत आणि तुम्ही सांगतात तोडल्यावर आम्ही झाडं लावणार। अरे कसे झाडं लावणार? हे जे मेन रोड आहे, मेन रोडच्या फुटपाथवर तुम्ही जे झाडे लावलेत, ते झाडे 2-3 महिन्यात मोठे होतात, पण तसले झाडे नको ना आपल्याला। जे झाडे तुम्ही तोडत आहे ते लिंबाचे झाडे आहे, इमलीचे झाडे आहे, त्याला 40-40, 50-50 वर्ष लागतात मोठे व्हायला। साहेब हे लक्षात घ्या। आणि झाड लावायला चांगली गोष्ट आहे, तुम्ही झाडे लावा ना। आणि तुम्ही म्हणतात जे वृक्षप्रेमी आहे तिने झाडाला चुम्माचाटी करतात, तुम्ही बोकडाला चुम्माचाटी करा की। बोकुड कशाला बोकुड कापतात, त्यांना तुम्ही काय सांगत नाही। आणि हे पर्यावरणच्या वृक्षाचा संबंध या बोकडाला कुठं आला हो साहेब? आणि तुम्ही बकरी ईदचं नाव घेतला। तुम्ही का मांसाहारी नाहीत का? तुम्ही कोंबडी खातात, तुम्ही बोकडाचं मटण खातात। तुमच्या जे गोवामध्ये हॉटेल आहे, तुमच्या हॉटेलामध्ये सर्व मटण मिळतात, सर्व सांगायची गरज नाही, सर्वच मटण मिळतात, ते तुम्हाला चालतंय। आणि साहेब आपली जे गोष्ट चालू आहे की आपला शहर, आपला जिल्हा स्वच्छ राहावं, प्रदूषण नको आपल्याला, म्हणून आपण झाडे लावतात। तुम्ही कुठली गोष्ट कुठं घेऊन जोडतात हे आम्हाला कळत नाही साहेब। तर साहेब महाराष्ट्राच्या राज्यासाठी काहीतरी विकास कामे करा, चांगले कामं करा। तुम्हाला हे शोभत नाही साहेब, खरंच शोभत नाही तुम्हाला। तुमचे वडील जे आहे एक केंद्रात मंत्री आहे आणि भाऊ पण आमदार आहे, तुम्ही पण आमदार आणि मंत्री आहेत, तर हे तुम्हाला शोभत नाही। महाराष्ट्रासाठी विकासाचे कामं करा, एवढंच मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय सोलापूर।